आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। किशोर पाटील मी स्वतःच सांगतो, कधी कुठल्याही नेत्याला झुकणारा नाही आणि विकणारा नाही। म्हणून बदलापूर नगर परिषदेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा या निवडणुकीला राजकीय रंग चढू लागलाय। मात्र या निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष गायब असल्याचं दिसून येत आहे। या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, शहर अध्यक्ष, शहर प्रमुखांनी स्वतःला जाणून बुजून या निवडणुकीतून अलिप्त ठेवलंय अशी चर्चा सुरू आहे। एका विशिष्ट पक्षाला यातून मदत मिळावी असा उद्देश या पक्षांच्या नेत्यांचा असल्याची चर्चा बदलापूरकरांमध्ये सुरू आहे। तसं पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे गटामध्ये कोणतंही नेतृत्व पुढे येऊन कोणत्याही बाबतीत बदलापूरकरांच्या समस्या कधीही सोडवताना दिसलेला नाही। तशी भूमिका देखील प्रकर्षानं बजावताना दिसलेला नाही। त्यामुळे बदलापूरकरांचा या तीनही पक्षांवर जरी विश्वास असला तरी त्यांच्या नेत्यांवर मात्र विश्वास नाही अशी कुजबूज शहरात सुरू आहे। बदलापूर शहरातील एका मोठ्या नेत्याच्या इशाऱ्यावर चालणारे हे तिन्ही पक्षातील नेते आहेत अशी देखील चर्चा काहीशी सुरू आहे। नक्कीच बदलापूरमध्ये अनेक चर्चांना ऊत येतो। काही चर्चा या अफवा असतात, काही सत्यही असतात। परंतु तुम्ही नाव घेतलं असतं तरी त्या नेत्याचं चाललं असतं। मी किशोर पाटील मी स्वतःच सांगतो, कधी कुठल्याही नेत्याला झुकणारा नाही आणि विकणारा नाही। म्हणून निष्ठेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत उभा आहे। आजही आहे, उद्याही असेल आणि शेवटपर्यंत असेल। नगर परिषदेच्या निवडणुकीत खुद्द खासदार बाळामामा म्हात्रे यांनी आपण मागे असल्याचं स्पष्टीकरण देऊन टाकलं। दरम्यान निवडणुकीतून गायब असलेल्या पक्षांमध्ये नेतृत्व बदल करण्याची गरज असल्याची चर्चा पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये दब्या आवाजात सुरू आहे। त्यामुळे बदलापूर शहरातील या निवडणुकीत आता तरी या तिन्ही पक्षातील नेते दिसून येतात का तेच पाहावं लागेल। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।